हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वी बोर्ड परीक्षा 2026 या परीक्षेतील विज्ञान भाग 1चा पेपर कसा असेल, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आहे, कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असतात, या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, त्यानंतरच्या व्हिडिओ हे सर्व महत्त्वाचे प्रश्न प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांवरती असणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आजचा आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 2025चा हा विज्ञान आणि तंत्रज्ञानचा भाग 1चा पेपर आहे. वेळ आहे 2 तास, एकूण गुण आहेत 40. काही सूचना या प्रकारे दिलेल्या असतात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. गणक यंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेटरचा वापर आपण या ठिकाणी करू शकत नाही. प्रश्नांच्या उजव्या बाजूला या बाजूला जे गुण असतात, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या हे पूर्ण गुण दर्शवतात. आणि महत्त्वाची सूचना ही 4 आहे. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे, म्हणजेच कुठला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जातील, त्यालाच गुण दिले जातील. महत्त्वाची सूचना आहे, जो प्रथम पर्यायाचं उत्तर देणार आहे त्यालाच गुण दिले जाणार आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य निर्देशित आकृत्या काढा. जिथे आवश्यक आहेत आकृत्या त्या ठिकाणी आपल्याला योग्य आकृत्या काढायच्या आहेत, त्याला व्यवस्थित त्यांच्या भागांना नावे द्यायची आहेत. त्यानंतर पहिला प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. या ठिकाणी सांगितली सूचना, महत्त्वाची सूचना क्रमांक 4 याच प्रश्नासाठी दिलेली होती. योग्य पर्याय लिहायचा आहे. या ठिकाणी रिकाम्या जागा असेल तर या रिकाम्या जागामध्ये उत्तर लिहायचं नाही, तर फक्त योग्य पर्याय लिहायचा आहे. असं टिकसुद्धा करायचं नाही. ओके, मी शेवटात मला दाखव ना उत्तर कसं लिहायचं ते. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा टिंब मध्ये आहे. जागा कुठे आहे तर संयुजा किती 2 आहे, म्हणजे गण किती आहे 2. असं टिक मार्क करायचं नाही. तर आपण व्यवस्थित पर्याय प्रश्न क्रमांक हा 1 टाकायचा आहे. हा पर्याय लिहायचा आणि पुढे लिहायचं आहे गण 2. या प्रकारे उत्तर लिहायचं आहे. फक्त एवढं क्रमांक टाकून उत्तर लिहायचं आहे. अचूक आपल्या पर्याय निवडायचा आहे. ओके, उत्तर कसं लिहायचं आहे तुम्हाला कळलेलं आहे. त्यानंतर 2 ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना डॅश असे म्हणतात. तर उत्तर आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. अभिक्रियांचे प्रकार आहेत. त्यानंतर विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी ... धातूचा उपयोग होतो. सर्वांना उत्तर माहीत असं असेल. कुठलं आहे, टंगस्टन, म्हणजे पर्याय क बरोबर आहे. त्यानंतर एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे ... असे म्हणतात. काय म्हणत असेल, आठवत असेल तुम्हाला, तर काय म्हणतात त्याला, अपवर्तन असे म्हणतात. पर्याय ड हा बरोबर आहे. CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O म्हणजे पाणी, याची अभिक्रिया झाल्या नसतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस उष्णता निर्माण होते. ही अभिक्रिया कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे, उष्णता तयार होते. या ठिकाणी उष्णता निर्माण झालेली आहे, म्हणजेच ही कोणती अभिक्रिया आहे, उष्मादायी अभिक्रिया. ओके, इथे उष्णता काढून घेतली जाते त्याला उष्माग्राही म्हणतात, पण या ठिकाणी उष्णता तयार झालेली आहे, म्हणजेच ही उष्मादायी अभिक्रिया आहे. पर्याय अ.
या प्रकारे 5 पर्याय लिहिलात तर 5 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, पहिल्या प्रश्नाला किती मार्क्स होते तर 5 गुण आहेत. पहिला प्रश्न त्यातले हा उपप्रश्न, त्याला 5 गुण आहेत. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे 5 आणि 5 10 मार्क्ससाठी असतो. त्यातला हा भाग आहे, त्याला सुद्धा 5 मार्क्स आहेत. प्रत्येकी 1 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात पहिल्या प्रश्नामध्ये. या ठिकाणी काय चुकी बरोबर विचारलेलं आहे. पेशींमधील शोषणादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते, तर हे उदाहरण बरोबर आहे. हे बरोबर विधान देऊन पुढे उत्तर बरोबर असे लिहायचं आहे.